घाललेले नाहीत, वर पाहत होते. त्याने विचारलं, का गं वस्त्ररीत कशी आली? ती म्हणे, मी बाई आहे. पुरुषाला किंवा पुरुषाच्या सभेत बाईला जायला लाज. हा जनकाचा दरबार हिजड्याचा आहे सगळा, बायाचा. हा, जनकाचा दरबार बायाचा, बाईसमोर बाईला काय लाज आहे? एका तांब्यात 4-4 हाग्याला जातात आणि त्याच्यातून सूर्यग्रहण पाहतात. काय सांगावले का तर बायचं गणे तसं काय आहे का नाही? ते काय झालं आता, तिचं बोलणं असं होतं, याज्ञवल्क्याने सांगितलं आम्ही कोणी पुरुष नाही. सांगितलं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर जो देईल तो पुरुष, नाही तर सगळ्या स्त्रिया आहेत, हिजड्या आहेत. अरे प्रश्न किती विचाराल? 8 मिनिटात 8 प्रश्न गार्गीने विचारले, फाड 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 फाड. याज्ञवल्क्याने सांगितलं, बस तुझी मुदत संपली, मी उत्तर देतो तुझ्या प्रश्नाचे. तोंडावर जर माझा अपमान केला ना, पुन्हा 9वा प्रश्न विचारला तर तुझ्या डोक्याचे 1000 तुकडे होऊन मरून जाशील. बोलू नको आता, उत्तर ऐकून घे. सूर्याला कोण चालवतो? दिशेचा स्वामी. फार सूक्ष्म प्रश्न आहेत. उत्तरं दिले. गार्गीनं खाली मान घातली, नग्न होती. आणि जेव्हा ती पराभूत झाली त्यावेळेला आता नग्न नाही राहत आहेत, पुरुषासमोर नाही, कुणीतरी एक पुरुष आहे. याज्ञवल्क्याने खांद्यावरचं उपरणं तिच्या अंगावर फेकलं. ते उपरणं गुंडाळलं शरीराला आणि याज्ञवल्क्याची 3री बायको झाली. याज्ञवल्क्यांना कात्यायनी धरून 2 बायका होत्या पूर्वी. एक मैत्री होती, जनकाचे प्रधान होते, मित्र त्यांचं नाव. त्यांची कन्या मैत्री, ती दरबारात जनकाच्या जे वादविवाद होत असत ना, त्यात तिला फार आनंद होत असो. आणि प्रत्येक वेळेला याज्ञवल्क्य जिंकत म्हणून तिनं स्वेच्छेनं याज्ञवल्क्याचं वरण केलं. एक कात्यायनी होती, त्यांचं मोठं विद्यालय होतं, त्या शिष्याचं सगळं करत. पण गार्गी पत्नी झाली ती या कशाच करता नाही. ती म्हणे, फक्त मला एकच पुरुष दिसला अखंड ब्रह्मांडात म्हणून मी तुमची पत्नी झाली वगैरे. मी का सांगतो तुम्हाला, हे कशावर अवलंबून आहे? ती जी मंडन मिश्रांची पत्नी होती, ती होती साक्षात सरस्वतीचा अवतार. तिच्याकडे पाहिलं आचार्यांनी, पाहायला 14 सेकंद लागतात. 7 सेकंदातही काम होते, पण 14 सेकंदात पूर्ण होते. पाहून घेतलं की ही सरस्वती आहे. तिनं प्रश्न विचारले, सांगितलं तुझे प्रश्न असे आहेत, मी आहे संन्यासी, आणि तू मला प्रश्न विचारला आहे की स्त्री पुरुष संभोगात आनंदाचा खरा क्षण कोणता? उत्तर दिलं तर मग मी संन्यासी खोटा गृहस्थ सिद्ध होईल. उत्तर न दिलं तर हार कबूल करावी लागेल. म्हणून मला तू 6 महिन्याची मुदत दे. दिली. बिहारचे राजे होते, गेले 6 महिने. तिथे तो राजा तरुण अवस्थेत मेला. पत्नी विधवा होती. ती तर मेल्यानंतर मग राम नाम सत्य आहे, सूक्ष्म रूपानं परकाया प्रवेश त्याला म्हणतात, सिद्धी आहे. आचार्य शंकरांनी परकाया प्रवेश केला, त्या राजाच्या शरीरात प्रवेश केला. राजा जिवंत झाला होता. सगळ्यांना आनंद व मेलेला राजा जिवंत झाला. कसं करावं? पण ज्यावेळेला परकाया प्रवेश केला त्यावेळेला त्यांचं प्रेत म्हणजे ते एका गुहेत ठेवावं लागलं. स्वतः प्रेतरूप व्हावं लागलं. श्वास होता, जिवंत होते आचार्य, पण हस्तामलकाला राखण ठेवलं. तू ह्या मातीचं रक्षण कर, याच्यातला प्राण जाणार नाही, पण मी या अनुभवाकरता त्या राजाच्या शरीरात प्रवेश करतो परकाया. माझ्या मेलेलं दिसणाऱ्या शरीराचं रक्षण तू कर, मी 1-2 महिन्यानं पुन्हा इथे येऊन या शरीरात येईल. ठीक. आता आनंद त्या राणीला तर वाटलं की मेलेला नवरा जिवंत झाला. ती गंमत काय जाईल तुम्हाला सूक्ष्मता सांगू काय, सोडून देऊ. जेव्हा पहिल्या दिवशी रात्री पत्नीजवळ झोपले, पत्नी चतुर होती, बाया चतुर असतात. माया तुमच्या बायकोनं तुम्हाला शिकवली. तुम्हाला काय अक्कल आहे माणसाला? माया कोण शिकवते कोणाला? माणूस शिकवतो का बायला? लक्षात घ्या. तिनं ओळखलं की हा माझा नवरा नक्की नाही, जिवंत तर झाला, पण ही इज नॉट माय हजबंड. कारण प्रत्येक पुरुषाच्या हॅबिट्स वेगवेगळ्या असतात. त्याला काही इलाज नाही. तिच्या लक्षात आलं हा जिवंत झालेला आहे, काहीतरी दुसरी गडबड आहे, कोणीतरी महात्मा आहे, परकाया प्रवेश आहे. माझा नवरा तर त्याचा टाईपच वेगळा होता, हा टाईपच वेगळा आहे. सैन्याला पाठवलं 10-12 माणसाला, जा 4ही बाजूला शोधा, कोठे एखाद्या महात्म्याचं प्रेत असेल ते तत्काळ जाळून टाका, म्हणजे तो महात्मा या देहात कायम राहील. शोधलं प्रेत. त्या राखणदाराने जेव्हा प्रेत शोधलं
आणि त्याला हात लावणार त्यावेळेला हस्तामालक होतोय. हस्तामालकाने नृसिंह स्तोत्राचं चिंतन केलं आणि नृसिंहाचं रूप घेतलं, अर्ध्या वाघाचं खाऊन टाकलं, त्यांना हाकलून दिलं आणि दरबारात गेले. जसं तुम्हाला कथा माहीत आहे, चलो मच्छिंदर गोरखाया, मृदंगावर चलो मच्छिंदर गोरखाया. तिथे गेल्यावर त्या राजाला सांगितलं, म्हणजे आचार्याला सांगितलं, महाराज निघायची वेळ झाली, चालावं लागेल. ठीक. राजाचं शरीर तिथल्या तिथे टाकलं आणि आचार्य स्वशरीरात प्रकट झाले. आणि मग मंडन मिश्राकडे गेले, सांगितलं, भाई चल बस समोर, तुझे उत्तर देतो. त्याने म्हटलं, महाराज मी सरस्वती आहे, मला तुमची उत्तरं कळली. तुम्ही राजाच्या शरीरात प्रवेश करून 1.5 ते 2 महिना स्त्रीचा अनुभव घेतला, तेव्हा त्यात सगळी उत्तरं मला मिळाली. तुम्ही तेच सांगणार, कारण तुका म्हणे चाकुरी सांगे माझा अनुभव आहे अंगे, गृहस्थाचा अनुभव ब्रह्मचारी कसा सांगेल, संन्यासी कसा सांगेल, सांगू शकतो काय? आणि सांगतो तो समजून जा भ्रष्ट ब्रह्मचारी आहे, भ्रष्ट माणूस आहे. आणि तिची स्थापना द्वारकापीठावर केली. आजही आपण द्वारकेला गेलो होतो ना मुरकर, आपल्याला पाणी नव्हतं उन्हाळ्यात, मे महिन्यात होतं काय, पाणी नव्हतं. मग ते माझे आता तसं पाहिलं तर अखंडानंद सरस्वतींचे गुरुबंधू आहेत, तिथले पीठाधीश होते. त्यांच्याकडे जावं लागलं. त्याला सांगितलं, बाबा 500 माणसं आमच्याबरोबर, तर आम्हाला पाणी नाही प्यायचं गोड, वापरायला आहे, पण कसं करावं? मग त्यांनी रोज 3ऱ्या दिवशी एक टँकर पाठवत होते त्या विहिरीत टाकायला, सेव करायला. तिथे मूर्ती आहे सरस्वतीची, म्हणजे ही जी आहे ना मंडन मिश्रांची पत्नी, तिची मूर्ती आहे. आणि त्या पीठावर यांची योजना केली म्हणून तिची दोघांचं दर्शन होते द्वारकेला, सरस्वतीचंही दर्शन होते. हे सगळं माहीत पाहिजे. हे 2-2, 3-3 हजार रुपये कीर्तनाचे घेता, हे सांगा ना, इतकं सूक्ष्म सांगा. मी अहंकारानं नाही बोलत, मंडन मिश्राचा पराभव केला हे नका सांगू, हे सांगा. महाराज बरोबर बोलले. वाघिणीचं दूध आहे, पितळेच्या भांड्यात चालत नाही, भांडं पाहिजे सोन्याचं. सोन्याचं भांडं आपल्याजवळ आहे की नाही? आणि वाघिणीचं दूध आहे की नाही, की शेळीचं आहे? शेळीचं तर कशातही चालते, वाघिणीच्या दुधाला सुवर्णपात्र शिवाने आणलं रामदास स्वामीजवळ देऊन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे प्रकार आहेत, कोणाची शोभा कोणामुळे आहे? ऐश्वर्येस ईश्वरा जियेचे अंग संसारा आपण येऊन उभारा आपण तिकरी. ईश्वराच्या ठिकाणी सगळं ऐश्वर्य, पुरुषाच्या ठिकाणी प्रकृती निर्माण करते. आणि आपल्या उत्पत्तीकरता अन्याची अपेक्षा करत नाही, प्रकृतीला कोणी निर्माण करत नाही. नाही नाही मायेला कोण निर्माण केलं? एक साक्षी सोडून. करू शकतो काय कोणी? केलं का? नाही नाही, करता येतच नाही. आता वास्तविक ती नाही, पण जगाच्या संगतीकरता स्वीकारली, अनादी म्हणून स्वीकारली. कारण ती अनादी आहे, शांत आहे. अनादी अनंत आणि अनादी संत. ब्रह्म अनादी अनंत आहे, माया अनादी शांत आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. शेवटी श्रवण मननादी साधनाचं वयर्थ येऊ नये. सगळ्यांच्या उत्पत्तीला कारण ती, पण तिच्या उत्पत्तीला कोणी कारण नाही. स्वयं ती काय नाही, अनादी आहे ती. आतापर्यंत मायेतून पार पडला नाहीत. केव्हापासून ती सांगते तुम्हाला, किती जन्म झाला फेरा, गंटी नाही जी दातारा, ती माया सांगूनच आली, अरे जीवा जरा सोयधर सोयधर. कोलाटिनीच्या रूपात नाथाने सांगितलंय द्वैतात अद्वैत सांगितलेलं आहे. 2 बांबूवरती खेळते, खेळ एक आहे, खेळणारी एक आहे, पण बांबू 2 आहेत, म्हणून द्वैतापासून सुरुवात केली. याकरता तिची व्यवस्था काय? आत्माश्रयादी 6 दोष येऊ नये म्हणून अनादी माना. जगत कधी झालं? कालत्रयी झालं नाही, होणे नाही. हा आपला सिद्धांत आहे, वारकऱ्याचा, वेदांताचा. अविद्या येणे नामे मा विद्यवानाची नव्हे, अविद्याची स्वभाव आहे सांगतच. अविद्येनं सांगावं की मी नाही, तुम्ही सांगता तुम्हाला काय किंमत आहे? अविद्या स्वमुखानं सांगते मी नाही. गीता पहा, कालत्रयी नाही म्हणजे अविद्या निवृत्त झाली असं समजावं. पांढऱ्याचं भगवं वस्त्र धारण केलं की अविद्या निवृत्त झाली हे समजू नका. ते लोकांना फसवण्याकरता असते सगळं. मी ओळी दिली तुम्हाला, मठादी मुद्रेचे मिसेले घातली हाती पासली संगाजेने, साध्वी शांती नागविली, माया मांगी शृंगारिली,
आणि मग ती करवी विटाळविली साधू वृद्धे. सरळ ओवी लावून घ्या. म्हणजे शेवटी काय करावं, अविद्या कशी निवृत्त झाली समजावी. गुरुजी सांगत असत भूताचा दृष्टांत. एका माणसाला भूत लागलं आणि मांत्रिक बोलावत लोक मग भूत काढण्यासाठी, मांत्रिक झोडपा झोडपी वगैरे वगैरे. तो लोकांचा प्रयत्न करून लागला, ती काय ती जाय ना ते भूत. आता कसं करावं. मांत्रिक म्हणतो जा, तो म्हणतो जात नाही. आता माय एक भूतच आहे, तिला ब्लॅकमेल करावं लागतं तेव्हा जाते, मग दुसऱ्या शरीरात जाईल. तसं नाही, जाण्याकरता भूताला न आवडणारी विरुद्ध क्रिया करावी लागते. आता ते भूत होतं महाराज, ते भूत निघून कसं जाईल. एका माणसाला एका गवयाचं भूत लागलं, माल कहून. जसा तुम्ही दरबारी म्हटला की नाही, चांगला म्हटलं, दरबारीच म्हटलं ना. गवयाचं भूत लागलं. ते भूत लेगाचं माल कहून चंद्रकंसच म्हणे दिवसभर. आता याचं भूत कसं काढावं. मग तो मांत्रिक चतुर होता. रंगनाथ गुरु सांगत असत माझा हा दृष्टांत. त्या मांत्रिकानं विणा घेतला आणि पंचम लावून मालकंस अडवायला सुरुवात केली. तर मालकंसला पंचम लागत नाही. बेसूर गाणं सुरू केलं. रोज ते 4-8 दिवस ते भूत कंटाळलं की हा भोसडीचा बेसुऱ्या काही कामाचा नाही ना, ताल ना सूर, हे सोडायला पुरते. म्हणून कंटाळून त्या भूतानं त्या झाडाला दिलं सोडून. कारण त्याला न आवडणारं होतं बेसूर म्हणणं. असे काही समाजात भूत आहेत. त्यांना कोणाला काही आवडते, कोणाला निवडणूक आवडते, कोणाला काही आवडते. या भूताई समोर त्यांच्या विरुद्ध वागा. विरुद्ध तुम्ही अनुकूल वागता, ते भूत तुमच्या बोकांडीवर झोमेला जाणार नाही. मनुष्यानं तिला घालवण्याचा प्रयत्न करावा. अगोदर जीव, नंतर देहाघाती, शेवटी फजिती केली. काय महाराज, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. हे सगळं होते. पतीचे निरूपणे लाजून अंगाचे मिरवणे, केले जगा एवढे लेणे नामरूप. ज्ञानोबराय म्हणतात, अरे आपल्या पतीला म्हणजे पुरुषाला नाम आणि रूप नाही, कुरूप आहे. नावही नाही, रूपही नाही. माझा नवरा असा आहे, लाज वाटते की नाही. एखाद्या बाईचा चांगल्या भोळीचा सारखा आहे, काळाकुट नवरा असा, डंगरा असावा, तिला लाज वाटते की नाही. आता कसं कराल. तर काहीतरी उपाय करते. त्याला लेकाला काही तरुणांचं औषध दे, त्याला काही काळ्याचा गोरा होण्याचा लेप राहण करते की नाही. त्याप्रमाणे माझ्या पतीला नाम आणि रूप नसल्यामुळे तिला लाज वाटली, म्हणून तिनं जगा एवढं नामरूपाचं लेणं अलंकार म्हणून स्वतःच्या रूपापासून निर्माण करून त्या पुरुषाला सजवलं. नामरूप कोणाचे, प्रकृतीचे, आस्तीभाती प्रिय पुरुषाचे. त्या पुरुषाला सजवलं. मग तिला समाधान झालं की चला आता माझा नवरा बरा दिसतो. ज्ञानोबराय म्हणतात, आपला पती अरूप आहे असं पाहून ती लाजली. पतीचे नि अरूपपणे या म्हणण्यात रामानुजाचं खंडन झालं झालं झालं. निंबार्काचं खंडन झालं, रामानुजाचं खंडन झालं, तिघांचं खंडन झालं, वल्लभांचंही खंडन झालं. ते काय म्हणतात, कृष्णाला ब्रह्म मानून शेष करतात. शेष ब्रह्माला बायको कुठून येईल, शेष कुठून होईल, करतात की नाही. रामानुजाचं खंडन झालं, निंबार्काचं, तिघांचं खंडन झालं. म्हणून पतीची निरूप म्हणे या म्हणण्यात माऊलीनं यांचं हे आपलेच आहेत, फार मोठे वैष्णव आहेत. पण अरूप हे निर्गुण परमात्म्याचं स्वरूप आहे. अर्थात परमात्म्याचं केवळ स्वगुण आपण मानतो. आपण वारकरी आहो, विचारानं उत्तर द्या. आपण निर्गुण स्वरूप मानत नाही, फक्त सगुण मानतो. काय कुठे आहेत पाचशे महाराज, बोला. कारण तुम्ही त्या पीठावर आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला मुंडकं एकोळं करून. हा पक्ष फक्त सगुण मानणारा आहे. कोणता, रामानुज, वल्लभाचार्य, हे सगळे चारी महावैष्णव आहेत, महावैष्णव. आता याच्या विरोधात आहे तर म्हणजे फक्त निर्गुण माना. तुमच्या आश्रमात बाबा होते तेव्हा लोक नाहीत या भ्रमामुळे की हा बुडा फक्त निर्गुणवादी आहे, सगुण मानतच नाही. म्हणून एवढा मोठा संत माऊलीचं विवेचन करणारा कोणी या वारकरी या वाटेला जायच ना. तो म्हणून काय करता त्या बोवाजवळ जाऊन सगुणाचं खंडन करते भामटी महाराज, बरोबर आहे. आता मी विचारतो, बोला. जे निर्गुण मानतात त्यांच्याकरता मी बोललो, जे फक्त सगुण मानतात त्यांचं खंडन केलं. आपण काय मानतो, आपण निर्गुणही मानतो आणि सगुणही मानतो. ही आपली विशेषता आहे वारकऱ्याची.
परमात्म्यानं केवळ सगुण स्वरूपच मानणारा अरूप कसं संभवेल? म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात परमात्मा मुळात निर्गुण आहे, तो सगुण होतो, तोच साकार होतो. काय म्हणतात तुकाराम महाराज? आला नावा रूपात तुका म्हणे झाला सोपा. कोणतं प्रमाण द्यावं तुम्हाला? आता एक तो पुरे आहे एवढं. हेमगर्भाची मात्रा आहे. तो कुवारायचं चरण म्हणजे हेमगर्भाची मात्रा. अरे सगुण झाला म्हणून सोपा झाला, सगुणाचा साकार झाला म्हणून नित्यपूजेचा उपचार. म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवता आणि स्वतः खाता. महाराज करता. लोहिया महाराजला डायबिटीस होता. मला 4 मध्ये राहावं लागेल त्यांच्या माडीवर. मला माहीत होतं. आता ते माझ्या मठात 4-5 आले. माळ पहिली त्यांचीच होती, मग गुरुजी घातली. त्यांना गोड फाडले का तर काय असेल तर खरं, पण ज्याला डायबिटीस आहे त्याला गोड खावंसंच वाटते. गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो की गोड खावंसं वाटते हे पार्थ्य महाराजाला विचारावं लागेल, बिकॉज ही इज डायबिटीस पेशंट. बरं, ते मी गेलो की त्यांची आंधळी बहीण होती, त्यांच्यापेक्षा 4-5 वर्ष मोठी मठात. बाई, हा श्रीधर आला. अरे हा लय मोठा माणूस आहे बापा, त्याच्या घरी राहिलो मी. हे साधं जेवत नाही, हा साधं जेवत नाही. याच्या पानाजवळ वाटी ठेवत जा तुपाची वगैरे वगैरे, आणि याला लाडू लागतात रोज. मी म्हणू महाराज खोटं बोलू नका, तुम्ही गुरु आहात. लाडू मी लाडू कधी खातच नाही. अरे खरंच चिमकोडा घेत मांडीला. अरे मला खाण्याची इच्छा झाली, तू या नावानं करीली बुडी, नाही तर करणार नाही. त्या आंधळ्या बैलीला सांगत की या श्रीधरसाठी लाडू कर 2-4. तुम्ही नाही खाणार ना, मी शपथेवर खाणार नाही. तंबाखूसाठी शपथा खातात लोक, लाडूसाठी शपथा खातात, चोरून खातात. असं खावं त्याला काय. म्हणजे लोहिया महाराज जेवायला बसले तर त्यांना 1 लाडू वाढे. ती म्हातारी आंधळी होती. आंधळी स्वयंपाक करे 2-4 माणसाचा. बाई, तो लाडू ताटाच्या खाली गेला, दुसरा वाढ ताटाच्या खाली कसा गेला? महाराज खाऊ नका, बरं खाऊ नका. शेवटी डायबिटीसमुळे लोहिया महाराज पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये मेले आणि 15 किलोमीटर मुर्दा आणावा लागला रामकृष्ण विठोवर माझ्या गजरात. जय विठ्ठल. का? मी तुम्हाला सांगतो, हे माझं सांगणं तुम्ही कळून घ्या. अरूपपणे काय? स्वतःच्या स्वरूपातून निर्माण करून त्या पुरुषाला सजवलं महाराज तिनं. खंडन कोणाचं आहे? म्हणून आला नावा रूपात तुका म्हणे झाला सोपा. आपल्या अंगाचं नाम रूपात्मक जगाचा अलंकार निर्माण करून पतीच्या अंगावर घातला आणि त्याला नाम रूपावर आणून मग नामदेव महाराज सांगितलं, महाराज तुमच्या खेळियाचं प्रमाण बरोबर आहे की नाही? कोणाचा खेळिया? नामदेवरायांचा. अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. अरूप होतं ना, आला रूपात. यावरून वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाचं पर्यवसान वेदांत शास्त्रातही सिद्ध झालं. आम्ही तुम्हाला किती सोपं सांगू, पण वेदांत शास्त्रात पर्यवसान आहे याचं. वेदांत शास्त्रात जी मुख्य सिद्धांत सांगितलेली आहेत ती वारकऱ्यांनी गायली ना, आजही गाऊन राहिले. सांगितलं शास्त्रांनी, वेदांनी, पण गान करतात वारकरी. रामानुज गार करत नाहीत, मध्व गान करत नाहीत, निंबार्क गान करत नाहीत, वल्लभी गान करत नाहीत. हे 4 फारच मोठे आहेत, पण वारकरी गातात. हितमतवाद्यांनी वेदांत शास्त्राच्या सिद्धांताचं खंडन केलं, तथापि वेदांत्यांनी अशांत सिद्धांताला साधन म्हणून इतर मतं स्वीकारली. पण आमचं मत कोणी स्वीकारायला तयार नाही. आम्ही तुमची मतं स्वीकारतो. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, पण आमचा मुलगा तुम्हाला पसंतच नाही. कसं करा? ₹1,00,000 पगार आहे, पसंत करा ना. तुम्ही म्हणता नाही, माझी पोरगी म्हणते की नको, माझ्या आज्ञेत वागणारा पाहिजे रे. वडवीच्या पाहायला बाप गेला पाहायला, का ग मी तुझ्याकडचा मुलगा पाहायला चालतो, कसा आणू? तिने सांगितलं, बाबा ही लिस्ट खिशात ठेवा. माझ्यापेक्षा दिसायला सुंदर असावा, जन्मभर मी म्हणेल तसंच वागणारा असावा, मी स्वयंपाक करून देईल तोच खाणारा असावा, मी म्हणेल तसं वागणारा असावा. बुड्यान टोपी काढली, काठी ठेवली, जाणं कॅन्सल केलं. कसं ना भाऊ आपलं रिझर्वेशन कर. असा कोणता सालदार आणून तुझ्याकरता? तुझं ऐकील तू बायको की नवरा? तुझं तो ऐकेल, मग तो कशाचा तुझा नवरा? मी जात नाही, तू तुझं पाहून घे. गेली काठी 8 दिवसानं कोणाच्या फटफटीवर पळून. आता कसं काय करतात त्याला? असा मुलगा भेटेल कुठे? फक्त वारकरी आहे. वारकरी वेदांत शास्त्रात सर्व मतं समाविष्ट होतात, पण इतर मतात वेदांत शास्त्र प्रविष्ट होत नाही. म्हणून आपली विशेषता आहे. उलट त्यांचं खंडन केलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये विज्ञानवादातलं क्षणिक वाद स्वीकारलेलं, आपण स्वीकारलेला क्षणिक वाद वारकऱ्यांनी, आपला नाही आहे तो. तुका म्हणे एका क्षणाचा करार स्वीकारला.
सगळ्यात मोठं उदाहरण, क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा. हा क्षणिक वाद स्वीकारला तो कुंवरायने. का स्वीकारला? आम्ही तुमचं स्वीकारतो ना, आम्हाला बोला ना, आणा ना कुंकवाचा करंडा. काट्टी नाही म्हणते, मग जाऊ दे पाहून नाही म्हणते. एक अधिष्ठान सत्य आहे हे स्वीकारा, त्याच्या होती काही असो. सगळ्या मतवाद्यांचा प्रकार लक्षात घ्यावा लागतो. ऐक्याचा हा दुकाळ बहुपणाचा सोहळा जे सदैवची लीळा दाखविला. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकत्वाचाही दुष्काळ होता. तेथे या भाग्यवान प्रकृतीनं, गुणवान बायकोनं, लीलेनं बहुपणाचा सोहळा दाखवला. एकोहम बहुश्याम झाला. कृष्ण विष्णू हरिगोविंद या नावाचे निखिल प्रबंध माझी आत्मचरिता विशद उदंड गाती. का कोण दाखवलंय? ज्या परमात्म स्वरूपाला एक असंही म्हणता येत नाही. एक भाषा वेदाची नाही नाही नाही. हां, समजून सांगतो तुम्हाला. आता काय काय सांगू? एका रात्रीत लय सोंग आहेत. आता 1.5 तास संपला, उद्याचा 1.5 तास, परवाचा 1.5 तास. आता महाराजाचा जरासन करा चिरून 2. कसं होईल तुम्हाला? तर 100 रुपयात म्हैस भेटली पाहिजे, 5 लिटर दुधाची भेटली पाहिजे, अर्धा किलो अल्पात दूध दिलं पाहिजे, चारही कमी खाल्ला पाहिजे. तसा एकच महाराज आहे फक्त. मी माझ्यासारखा मूर्ख कोणी नाही आहे आणि तुमच्यासारखे शहाणे कोणी नाही. तुम्ही धोपटून घेऊन राहिले त्या धोब्याच्या कुत्र्यासारखं. त्याला काही इलाज नाही. पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. पाठवताना देवाने सांगितले, मेजर ऑपरेशन तुझ्याकडे आहे, चिल्लर ऑपरेशन करूच नको. तुला सांगायचं आहे ते महाराज लोकांना, जे लोकांना प्रबोधन करतात, त्यांनाच टेबल घेऊन त्यांनाच काप. त्यांचा काप म्हणजे त्यांचा रोग काढ. दुसरा काही इलाज नाही. कारण बाकीला भीती वाटते. भांडे होईल म्हणजे तुम्ही खिशे भरता, भांडण होणार नाही. माझ्याकडे बोट टाकत नाही, बुडालाही कडू बोलते. बोलू नको. गाडीत पेट्रोल टाकलं की नाही इमानानं सांग. बोलू नको. माझ्या गाडीत पेट्रोल टाकलं असेल त्याने हात वन करा. हा अहंकार नाही आहे, वस्तुस्थिती आहे. टाकलं कोणाही सप्त्यावाल्यानं. अमरावती जिल्ह्यात किती सप्ते झाले असतील? किती झाले असतील? 350 सप्ते झाले भागवताचे फक्त. बोला. याला मुख्य प्रमाण गेले आमचे महाराज, अमृत महाराज. किती प्रयत्न झाला मारुती मंदिरावर. मोठा सप्ताह तसा झाला काय? म्हणून तुम्हाला तोड नाही. मी बोलतो तर तुम्ही मुकटाने खाली मान घालता. कारण वर मान घालायला खिसा भरेला ना, भरला ना, कोणी मार्गानं भरता. या नाही त्या नाही त्या, या बोटावरचा थुका इकडे तिकडे करता. ते तर काही इलाज नाही त्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, या कारणानं मला देवानं पाठवलं आहे. हे ऑपरेशन करे. ऑपरेशन म्हणजे चांगलं आहे ते. तुमच्या पायाला गळू झाला, डॉक्टरनं सांगितलं 6,000 रुपये लागतील. आपण पायी कापून घेतो, 6,000 रुपये देतो. कारण रोग काढायचा आहे ना. कापण्याचे पैसे देतो काय कोणी? पण कापण्याच्या निमित्तानं रोग निवृत्त होतो. म्हणून धनही देता, वेळही देता आणि पैसेही देता. मी जर बोधे बाबा मला आज्ञा देतील तर उरल्या वर्ष 1.5 वर्षाच्या आयुष्यात 1 कोटी रुपये गोळा करून दाखवतो बाबा. 1 कोटी. आज्ञा आहे तुमची. घेऊ. हे सप्त्यावाले लय फुकटचंद आहेत. यायला वाटतं कधी हा महाराज बायको आणते आणि माझ्या बायकोला आराम भेटते तर बरं आहे. त्याची बायको स्वयंपाक करून त्यालाही जीव घालीन, आम्हालाही जीव घालील. इतके बहादर आहेत बरं. हां, हे मला माहीत आहे. 59 वर्षापासून. शेवटी काही ठिकाणी न्यावंच लागते बुवा. नाही भेटली तर बायको निर्माण करावं लागते. त्याला काय इलाज आता? तुम्ही नाहीच खाऊ घालत, जीवावं तर लागेल. भूके भजन होय गोपाला. म्हणून माझ्यासमोर बोलू शकता, तुमची हिंमत आहे. पण नाक नाही तेने वाया गेली. आप बोल नाही सकते. मी फक्त एक बुडा पाहून राहिलो माझ्यासारखा. सध्या तर आम्ही 2 आता साखरे महाराजाकडे नाही, तोही मठ भरून राहिला आहे. हे गोरक्षणावाले 10 लाख रुपये वर्गणी करतात गाईच्या नावावर. 5 लाख रुपये बँक बॅलन्स करतात आणि 5 लाख रुपयाचा गाईला चारा घालतात. तेही बदमाश आहेत. ज्यांची कोणती संस्था नाही, घेडे नाही, देणे नाही, निमित्त नाही, शिवक्यवलम त्याला काहीच नाही आहे. या निमित्तानं पावती फाळा आहे. कोणतं निमित्त आहेत काय तुमच्याजवळ आहे का महाराज? काय निमित्त पैदा करा ना. मग आपल्याजवळ लय पैसे येतात. करणेच नाही, नरकाला जाणेच नाही ना. प्रश्नच नाही, विचार करायचा कारणच नाही. ज्या मार्गाने जायचं नाही त्याचा रस्ता काय विचारता? मला एका पोरीनं 4 वेळ फोन करून विचारला, कुठे आहे तो मठ भामटी महाराजचा? मी तो अमरावतीत जाऊ, मला माहीत नाही. मी म्हणलं तू अमरावती सिनेमा पाहतं, हिंडायला जातं त्या टेकडीवर पोट्टे बरोबर होऊन, तुला मठ माहीत नाही. कधी देवळात गेली होती का? तिला सांगितलं सांग. त्याला पत्ता मग सांगितला. म्हणजे
भामटी महाराजचं मठ माहीत नाही, ती टेकडी माहीत आहे, बोसळीची कोणती गुल टेकडी आहे की कोणती टेकडी आहे, साधारण बदमाश आहेत का बाय. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, मानवाच्या जीवनात संस्कार, कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. सगळं गेलं, काही नाही राहिलं. म्हणून हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. वेल्थ म्हणजे धन, गमावलं, काही गेलं नाही. शरीराला रोग झाला, थोडं गेलं, पण कॅरेक्टर गेलं, काहीच राहिलं नाही तुमच्याजवळ, संपलं सगळं. म्हणून कशाला सांभाळावं लागेल? वारकऱ्यांनी कॅरेक्टर सांभाळलेलं आहे, वारकऱ्याचं, दुसरं काही नाही सांभाळलेलं. आणि युनिफॉर्म सांभाळलेला आहे. फक्त देहूकर महाराजावर आरोप घेतला बलात्काराचा, त्यावेळेला त्यांनी 2 वर्ष पटका बांधला नाही. मी होतो, टाळ घेऊन मागं उभा होतो धुंडा महाराजच्या मठात. महाराज बिन पटक्याचं कीर्तन कसं होईल, असा पदर घेतला उपरण्याचा. ते म्हणत मी पटका त्या दिवशीच घालीन ज्या दिवशी माझ्यावरचा आरोप जाईल. सोलापूरला हायकोर्टात विरोधक असतात ना, विरोधक इतके बदमाश असतात, त्यांच्या सज्जनपदावर जाऊ नका. देहूकरांना 3-3.5 वर्ष इतका त्रास झाला, योग होता त्यांचा. न भूतो न भविष्य. ते न्यायलय भोसडीचे यायले, संत सोडून दुसरा टीका करायला, निंदा करायला सापडतच नाही. आणि आग कुठे लाव हे कचरं बरोबर पाहतात, नंतर तिथे जात रॉकेल टाकून. इतके हराम चोद्याचे आहेत, रवरव नरकाला जातील, नरकातही त्यांना घेणार नाहीत देव, इतके बदमाश. आता काय सांगू, ज्या दिवशी निवृत्ती झाली, जजमेंट झालं, फार आनंद झाला सगळ्या वारकऱ्यांना. देहूकर म्हणजे काही चेष्टा आहे काय, वंशज आहेत ना, कोर आहेत. कोर्टानं केसचा निकाल कसा दिला सांगू काय? व्यासपीठावर नको सांगू, महाराजची आज्ञा असेल तर सांगतो. वेश्याकडे परीक्षण दिलं. वेश्या, रेप केल्याचा आरोप होता, त्यांचं वय होतं 64 वर्षाचं. 2 वेश्या पाठवल्या. हे पुरुष आहेत का सिद्ध करून सांग आम्हाला. त्या वेश्यांनी परीक्षा केली आणि सिव्हिल सर्जननं दुसरी परीक्षा केली. 2 सर्टिफिकेट जोडले. वेश्यांनी सांगितलं हा पुरुष नाही. झालं. सिव्हिल सर्जननी त्यांना चेक केलं आणि सर्टिफाईड केलं, ही इज नॉट मॅन, हा पुरुष नाही. हे 2 पुरावे मॅजिस्ट्रेटनं समोर ठेवल्यावर निर्दोष त्यांना साबित केलं. पण 3.5 वर्ष त्रास कोणामुळे झाला? ज्यांनी खोटा आरोप घेतला, ज्यांनी रॉकेल टाकू आगी लावल्या, दुसऱ्याचे कुटुंब नष्ट केले. अरे तुमचे कुटुंब तर त्याला घटका 3 मास वर्ष लागे, 3 तुम्ही नष्ट करा, पण तुम्हाला 1 वर्षात त्याचं फल मिळेल. आणि तुम्ही असे व्हाल की तुमच्याजवळ कुत्रही येणार नाही. माणूस तर फार लांब गेला. माझा एक रखवाली होता नवून, मेला तो. आता त्याची इच्छा होती शेवटची की महाराजनं माझ्या घरी यावं. आता ते इंदिरानगर झाले, तिथे नववदाचे घर आहेत. 40-50 वर्ष रखवाली केली. चांगलं मला माहीत होतं हा बदमाश आहे, हा चोरून सगळं करते, मला माहीत होतं. पण शेवटची इच्छा आहे. मी त्याला पाहायला गेलो, महाराज नाक बंद करून गेलो आणि डोळे बंद करावं लागला. त्याच्या अंगावर हजारो माश्या, इतके त्याला हे झोंबले होते किडे मकोडे. त्याला डोळे उघडून आता मी त्याची विनंती होती म्हणून गेलो. 1 मिनिट उभं राहिलो नाही तिकडे. इतकी दुर्गंध सगळी पसरली होती. सडला होता मुर्दा. भंगी हात लावे ना, संबंधित पोरासोऱ्यानं हात लावला नाही. शेवटी आमच्या RSSचे 2 पोरं कामी पडले. त्यांच्याजवळ काय होतं, त्यांना गंध नव्हतं, गंध प्रणाली फेल होती त्यांची. त्यांना कशाचा सुगंधही येत नव्हता आणि दुर्गंधही येत नव्हता. म्हणून असा सडला मुर्गा असला की ते जात आणि तो मुर्दा काढून चितेवर ठेवून त्याला आग लावत. ते 2 पोट्टे आले, तरुण होते 20-22 वर्षाचे. त्याने त्या नववदाचा मुर्दा नेला आणि त्याला दिला पेटून. म्हणून मी मग विचार करत होतो की याला लेकाला इतकी वाईट गती का प्राप्त झाली. म्हणून असे धंदे करणारे अशा गतीला प्राप्त होतात आणि शेवटी सडून मरतात. माझं एक शेत वाघोलीचं अकोल्याजवळचं 10 लाखाचं शेत 1 लाखात पचवलं एका पाटलानं. पाटील बदमाश असतात असं मी म्हणत नाही, पण तो पाटील बदमाश, तसे बदमाश असतातच थोडेफार, कारण ब्लड आहे त्याच्यात. त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या जोमीदाराला सहन होत नाही, असं असते. मला म्हणे की पंढरीहून आल्यावर मग मी तुम्हाला पैसे देईल, सेंडिट करून द्या. तर मला पंढरीला 4 महिने लागतात. सेंडिट करून दिला अकोल्याला. पंढरीहून आल्यावर त्याला म्हटलं का रे पैसे? महाराज बस 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो. 11-12 वर्षे वाट पाहिली, 1 पैसा दिला नाही, वावर फुकाट पचवलं. मरण कसं झालं? अकोल्यात रिक्षात बँकेत चालला होता तो, चालता चालता रिक्षात हार्ट अटॅक आला. खिशात 50,000 होते, त्या रिक्षावाल्यानं 50,000 काढून दिले आणि आपल्यावर येऊन मुर्दा तशी रोडवर टाकून दिला. चालला गेला तो. 2 दिवस मुर्दा तेथे राहिला. मध्ये मोरणा आहे,
त्याचं गाव होतं पाळोदी. त्या पाळोदीला मुर्दा नेता येईना. काही लोक बसले आहेत, त्यांना पाळोदी नाव म्हटल्यावर कोणाचं असेल ते त्यांच्या लक्षात आलं, कारण चतुरही आहेत आणि बदमाशही आहेत. नदीला होता पूर. 3 दिवस मुर्दा सडला. शेवटी कामदारानं तो मुर्दा नेऊन कसा तरी सडका अग्नीवर ठेवला आणि चिता पेटवली. माझ्यासारख्या साधूचं 10 लाखाचं वावर 1 लाखात पचवलं आणि 1 लाखही दिले नाहीत. संतासी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नवे बरे उभय लोकी. इथेही नाही तिथे तर बरं प्रश्नच नाही. म्हणून बी अलर्ट, सावधान राहा. अंगाची आटण्या कांतू वाया अंड्याच्या स्वसंकोची प्रिया रुजली जीणे. स्वतःच्या अंगाची आटणी करून म्हणजे स्वतः परिणामाला प्राप्त होऊन प्रकृतीनं आपल्या नवऱ्याला पुरुषाला प्रसन्न करून घेतलं. जगात सगळ्यात जास्त कठीण काम आहे पतिव्रते करता पतीला सदा प्रसन्न ठेवणे. कारण माणूस आहे, मूड कधी ऑफ असतो, कधी ऑन असतो, कधी चांगला असतो, कधी वाईट असतो की नाही. पण वेळ काळ जाणून त्याला प्रसन्न ठेवणे हे तर फार मोठी गोष्ट आहे. पण पुरुषानं देखील स्वतःच्या स्वरूपाचा संकोच केला आणि मायेच्या उपाधीनं अपरिच्छिन्न चेतन परिच्छिन्न झालं आणि प्रकृतीला जगद्रूप विकास करण्याकरता तिला प्रसिद्धीला आणलं. हे माझे 4 पोरं आहेत, हे माझ्या बायकोला आई म्हणतात. दिली तिला किंमत. पोरं कोणाचे? बाईचे सिद्ध झाले. तिला किंमत कोणा आणून दिली? पतीनं. ज्ञानोबा म्हणतात या प्रकृतीनं अंगाची आटणी केली. उत्कर्ष केवढा उत्कर्ष. व्यवहाराचे जे नियम आहेत ना, पती पत्नी कसे असावेत. पत्नीनं आपलं शरीर झिजवावं चंदनासारखं, पण पतीला प्रसन्न ठेवावं. मायेनं आपल्या अंगाची आटणी करावी, पण पुरुषाला शोभा आणावी. बरं, कारण हे कौतुक आहे तिथं. तसे तर बाजार बसव्या भक्कम आहेत. कौतुक कशात आहे? कौतुक सांगा. आता एवढं मोठं काम केलं तर त्यानं विचार केला पुरुषानं. ज्ञानोबा प्रस्तुत ओवीच्या उत्तरार्धात सांगतात यानंही आपला संकोच केला. मी ब्रह्मांड एवढा आहे, घे आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं आपोषण हो. तुका आकाशा एवढा त्यांनी कृपा केली आणि स्वतःचा संकोच नसता अनंत व्यापक सबराभरीत ओतप्रोत असा असल्यावरही प्रकृतीला शिरायला कुठे वाव आहे का नाही. पण प्रतीक शंकर पार्वतीमध्ये दिसले. शंकरानं संकोच करून पार्वतीला मांडीवर बसवलं. रुक्मिणीला मांडीवर बसवलं आहे का विठोबानं? सीतेला मांडीवर बसवलं आहे का? नाही. का? कारण तिला बसायला जागाच नव्हती पार्वतीला. पर्वतस्य अपत्यम असं निर्वचन आहे पार्वती या शब्दाचं. तिनं शंकराला सांगितलं महाराज बायको तर केलं मला, तुम्ही बसू कुठे? सगळं भरलेलंच आहे. सांगितलं सगळं भरलं आहे. माझी मांडी आकाशरूप आहे. भगवंताचं शरीर आकाशरूप आहे. माझ्या मांडीवर बैस. तेव्हापासून पत्नीला वामांकाला किंवा मांडीवर बसवण्याची पद्धत शास्त्रकारांनी रूढ केली. पत्नी उजव्या बाजूला कधीच नाही. 2-3 गोष्टी सांगतो. पतिव्रतेची नथ पतीची असते, रांडेची नथ तिची स्वतःची असते किंवा प्रथम भोगता पहिल्यांदा तिचा जो भोग घेतलो त्यानं ती नथनी घातलेली असते. नथ नसते ती राऊंड सोन्याचा ती असते, ती रांडीची असते. पतिव्रतेची नथ असते, कारण नथीची मालक ती नाही. घालावी तिनं, आणावी यानं आणि पहावी तिनं. कळलं? ही गुरुजीची भाषा आहे, अन्वय व्यतिरेकाची. म्हणून कसंही करून प्रसन्न करा. शंकराने मांडीवर जगदंबेला बसवलं आणि मग म्हणतात देवो देवीनं माय मा देवी की अन्वय. याचा अर्थ काय? देवळामध्ये देवच मावे ना. देवीने सांगितलं महाराज देव. अरे बाबा, देवळामध्ये देव न मावे याचा अर्थ कळला काय? मी कुठे बसू, तू व्यापक आहेस. औंड्याला नामदेवराय मोठी गंमत झाली. पांढऱ्या रंगाची घोडी होती, 2 तलवार हाती होते. सैन्य सुटलं, लढाई जिंकले, सगळं झालं, जखम झाली. आणि गंमत पहा कशी आहे. विसोबा खेतर म्हातारे पाय पिंडीवर होते. नामदेवराय दर शिवरात्रीला तेथे येत. महिन्याच्या उपासक होते. त्यांनी सांगितलं बाबाजी तुम्ही बुडे आहात पण पिंडीवर पाय करून झोपले, बरोबर आहे काय?
त्यांनी सांगितलं की अरे मी म्हातारा आहे, पाय हलवता नाही येत, तू माझा पाय उचलून पिंडीच्या बाहेर ठेव. किती पिंडी आहेत? तुम्ही तर गेले असाल ना ओढ्याला सगळेच. किती पिंडी आहेत? 12 पिंडी चारी बाजूला आहेत. जेथे जेथे पाय ठेवला त्याच्या खाली शंकर निर्माण झाला. जेथे जेथे पाय ठेवला तेथे शंकर पिंड झाली. कसं झाली? कशी झाली? कोण केली काय? हा अधिकार कोणाचा? म्हणजे आता किती प्रमाणात देऊ तुम्हाला? याकरता माथा वार म्हणजे डोक्यावर हे व्हावं लागते शंकराला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे व्यापकत्व आहे. मग शिष्यत्व पत्करलं. कोणाची शिष्य होण्याच्या आधी भाळू नका, त्याची परीक्षा घ्या. 2 रुपयाचा माठ आणतो, ठोकून पाहतो. जन्मभर ज्याचं शिष्यत्व पत्करायचं आहे ठोकून पहा. वरच्या कौरव आचरणावर जाऊ नका. शहाणी बाई नवरा करते, परीक्षण करते, कोणाच्या बरोबर निघून जाते, तिथे रांड होते शेवटी. 6 महिन्यात डायव्हर्स. नाही, नवरा करायचा असेल तो पूर्ण परीक्षा करा त्याची. परीक्षेला उतरला तर ठीक, नाही तर फेकून द्यायचं. आंब्यासारखा आहे. देवो देवीनं मायमा, देवी अन्वय हा शब्द आहे ना. आता लग्न होण्यापूर्वी 150 रुपये पगार होता. एकटा माणूस 150 रुपये पगारात भागे. जुना टाईम. बायको केली, लेकरं झाले 2, पगार 150चा 150. चालेल काय भाऊ? 400-500 तर पाहिजे. संकोच या शब्दाचा अर्थ सांगून राहिलो. मग शहाणा माणूस विचार करतो, बाबा मला तर 150च पगार आहे, मी एकटा होतो तेव्हा पुरे, आता आम्ही 4 झालो, पगार पुरत नाही. म्हणून त्यानं संकोच केला, स्वतःचा खर्च कमी केला. बायकोला सांगितलं मी 200 रुपये देतो, तेवढ्यात आवर. हा संकोच केल्यामुळे संसार चालला. संकोच करावा लागेल की नाही? म्हणजेच मनुष्यानं गरिबी पदरात घेणे आहे. गुरुजीच्या भाषेत 2 गोष्टी लक्षात ठेवा. बायको करणे म्हणजे गरिबी पदरात घेणे. कारण ते एकाचे 4 होणार, गरज वाढणार की नाही. आणि दुसरं सांगू काय, गुरुजीची प्रक्रिया आहे. आत्ता आपली अब्रू आपल्या हातात आहे. बायको केली की तुमची अब्रू तिच्या हातात गेली. तुम्ही रोज हरिपाठ करा की विष्णू सहस्रनाम वाचा. तिनं जर व्यभिचार केला, कुणाजवळ झोपली, तुम्ही संपले. रव नरकाला जाल. तुम्ही का? कशाला केली? कशाला दिली अब्रू तिच्या हातात? बायको करणे म्हणजे अब्रू तिच्या हातात देणे आहे. आपण सगळ्यांनी आपली अब्रू बायकोच्या हातात दिलेली आहे. नखरा नका करू. म्हणून तिच्यावर वाट ठेवावा लागतो. कुठे गेली होती, काय केलं, इतका वेळ काय केलं, तेच आहे ना. आता ते मोबाईल निघाले, कुठे गेली, काय केली पाहायचे का? अरे तिनं घोटाळा केला की तुम्ही गेले ना. म्हणून वॉच कोणावर आहे? पुरुषावर. बायकोला वॉच नाही, तो तर मत्सरामुळे वॉच आहे. आपल्या धर्मशास्त्रात देवाला 8 बायका होत्या, पण रुक्मिणीने 2-3 नवरे केले काय? पुरुषाला करू नका बरं तसं. दशरथाचा नियम रामानं मोडला. 1 पत्नीव्रत धारण केलं. दशरथाला 3 होत्या, हे लक्षात ठेवा. देश कालाप्रमाणे कायदे बदलावे लागतात समाजाचे. पण पुरुषावर वॉच मत्सरामुळे ठेवते स्त्री, धर्मामुळे नाही. पण पत्नीवर वॉच धर्मामुळे आहे ना. अधर्म घडला की गेला. ही गुरुजीची भाषा. त्यांना तर जाऊन आता इतके वर्ष झाले, पण अजरामर राहील. ज्यांच्याजवळ सेव आहे ते चूक करणारच नाहीत. याकरता तुमची कृपा, संयोजक, आयोजक, काजे वगैरे, आणि 500 महाराजांची कृपा. गरिबीतून परमार्थ कसा करावा आहे त्यांच्याजवळून शिकावं. तुमच्याजवळ धन आहे, परमार्थ करायला काही मोठी गोष्ट नाही आहे. पण दारिद्र्यातून परमार्थ, थोड्या धनात परमार्थ, शोभेल असा परमार्थ. हल्ली 1 ग्रॅमचे अलंकार निघाले नाही ग. सोन्याचे म्हणतात त्याला, पण 1च ग्रॅम आहे. 10 ग्रॅमच्या ऐवजी 1च ग्रॅमचे. तसं थोड्या खर्चात एवढा मोठा परमार्थ, एवढा समाज गोळा करून कार्यक्रम करणे, हे 500 महाराजकडून शिका. फक्त निंदा करू नका, त्यांना नाव नका ठेवू. तुम्ही मायचं दूध पेल्या करून दाखवा एखादा कार्यक्रम. माझ्या चॅलेंजचा स्वीकार केला, जर मायचं दूध पेले असाल तर उभा करून दाखवा. तो बुवा काय सांगेल माझ्यासमोर? केशवराव समुदाय कार्यक्रमात नाहीत, होईल कार्यक्रम? नाही. वारकरी महामंडळ नाही होणार. एकट्याचा नव्हे खेळ. म्हणून या लोकांच्या चांगल्या स्वभावामुळे, उत्तम स्वभावामुळे, मनाच्या तयारीमुळे
हे त्यांच्याकरता स्वयंपाक करतात का हे 500 माणसं म्हणजे त्यांच्या घरातलं कुटुंब जे होते काय. अरे कुटुंब तर संताचं असं असते ना हो. तुम्हाला सांगू काय, संताचं कुटुंब चांगलं नसतंय. हा माझा अनुभव आहे बरं, मी दुसऱ्याचं कशाला सांगू. डॉक्टरचा दवाखाना आहे, डॉक्टरला रोग आहे काय, आहे काय, पण त्याच्या भोवती दवाखान्यात सगळे रोगीच आहेत. तसं महाराज लोक मठाधीश हे सज्जन आहेत, पण त्यांचा जो गोतावळा असतो तो महाबदमाश असतो. त्याच्यात एकही आस्तिक नसतो, सगळे नास्तिक असतात. कारण डॉक्टर चांगला आहे ना, रोग्यानं भरलेला आहे ना, म्हणून ते लेखाचे असंस्कारित वाह्यात असतात. ते आम्हाला चालवावं लागते का. आता दवाखाना आहे, सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा, असं तुकडोजी बुवा बोलला, पण आम्हाला बंदी होती. आम्ही ज्या वेळेला टांगा स्टँड ओलांडला ना, रट्टे खाल्ले रट्टे. त्यांचं तर एक कीर्तन असे, ते काय भजन असे. म्हणून खबरदार चौकाच्या पुढे गेलं तर गुरुजी वॉर्निंग असे, पाळावी लागेल. आता तर जाऊ द्या, तर तो विषयच जाऊ द्या. ग्रेट पाहिजे तुकोबारायची, ग्रेट पाहिजे नामदेवरायची, ग्रेट पाहिजे चोखोबाची, ग्रेट पाहिजे. काय ग्रेट आहे महाराजी. संताच्या संगतीनं अनधिकारी पुरुष अधिकारी होतो की नाही. चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयराबाई होतं, अंगठाच्या वरी की दुसरं काही होतं. 3च अभंग आहेत गात्यात, पाहून घ्या तिची काय काय अभंग आहे. सोयराबाई म्हणते काय बाळा, चहू देहाची हो हो म्हणे चोखयाची मारी. 4 देहाचा निराश केला, स्थूल सूक्ष्म कारण महाकारणाचा, म्हणे चोखयाची मारी. तिला 4 देह कसे माहीत झाले, कोण्या संस्थेत गेली, चोखोबामुळे माहीत झाले. नवरा संत असला की बायको संतीन नाही होत, संत होते. संतीन हा शब्द शब्दकोशात नाही. संतीन म्हणजे एक बैलगाडी आहे, नवरा धुरकरी आहे, एक लुगडं वाया घातलं, त्यात 2-4 फोटो आहेत देवाचे, गावात गेले की माये कपडे चोरी गेले, कपडे द्या मले वगैरे. म्हणजे गुरुजीच्या भाषेत म्हणजे जिला रोज फ्रेश नवरा लागतो तिला संतीण असं म्हणतात. त्याच्या खाली भाषा नाही आता बोलायला. मीराबाई संत होत्या, जनाबाई संत होत्या, संतीण नव्हत्या. शब्दच नाही आहे शब्दकोशात. म्हणून स्त्रियांनी संत व्हावं, पुरुषांनी संत व्हावं, या दृष्टीनं सबके लिए खुला आहे. फक्त वारकरी संप्रदाय असा आहे की सगळ्याला पोटात घेतो. घेतलं. नामयाची जनी कोण विचारत होतं जनाबाईला, पण नामयाची जनी झाली. ग्रेट कोणाची वाढली. आधीच तर 14 मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंटी दारोदारी अन्नासाठी, ही 15वी आली. हाकलून नाही दिलं नाही. म्हणजे 2 दिवस मला 1.5 तास आहेत. आणि पहिल्या प्रकरणाच्या 64 ओव्यापैकी 36 ओव्या चोरून लपून शिल्लक आहेत. चोरून म्हणजे तुम्हाला पत्ता नाही, 10-12 सोडून दिल्या मी, अगदी इमानानं सांगतो, सोडून दिल्या, हाते नाही लावला. तरी 35-36 ओव्या पहिल्या प्रकरणाच्या आहेत. आणि तास आहेत 3, उद्याचा 1.5 आणि परवाचा 1.5. स्वामी कृपा करील, साधू संत बुद्धी देतील तेवढं सांगील. मला तसा एक लागलं की ते त्याच रस्त्यानं जाते. मग एका फुटक्या डोळ्याच्या घोड्यासारखं तिकडेच जाते. मग बिंब प्रतिबिंब आता त्यानंच खाल्ला तास, त्याला काय इलाज. पण निदान पूर्ण माणसाला कळावा एवढा एक का होईना. 12 चिंध्यापेक्षा एक धड डुबलं पुरलं की नाही. हां, म्हणून ही तुमची कृपा आहे. मला तुम्ही बोलण्याला वाव करून दिला. मला माझी विद्वत्ता दाखवायची नाही, मला हे सिद्ध करायचं आहे की या अमरावती जिल्ह्यात, अमरावतीत 65 ही पचली, 5-7 हजार श्रोत्यात, तसा अमृतानुभव ही पचला. इट इज सर्टिफाईड. याचा करता ही कथा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठाला विठ्ठला 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 पंढरी.